विक्रमनगर खून प्रकरणातील आरोपी अवघ्या एका तासात अटकेत. राजारामपुरी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची तत्पर कारवाई. कोल्हापूर शहरातील राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतील विक्रमनगर परिसरात झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला अवघ्या एका तासाच्या आत अटक करण्यात राजारामपुरी पोलिसांना यश आलंय. ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली. दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7 ते 8:30च्या दरम्यान विक्रमनगर येथील लक्ष्मीपुरी नवीन धान्य मार्केट परिसरातील मोकळ्या मैदानात ही घटना घडली. या घटनेत विकास दत्तात्रय भोसले वय 28 राहणार येरोळ गावठाण तालुका शाहूवाडी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालय कोल्हापूर येथे दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हे शोध पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून वाद होऊन दगडानं डोक्यावर वार करण्यात आल्याची माहिती पुढे आली. या प्रकरणात ओंकार महादेव काळे वय 25 राहणार विक्रमनगर कोल्हापूर यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. आरोपीस न्यायालयात हजर केला असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील करत आहेत. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.